ओके. सो हाय हॅलो एव्हरीवन. मेसेज आहे ऑन व्हॉट्सअप सजेशनसाठी. कुणाचा आहे? कन्याकाचा आहे. ओके. कन्याका. ओके. हे पहा शुभ, याला सगळे पागलपणा म्हणतात ना यार. पण मी काय करू, नाही राहू शकत त्याच्याशिवाय. म्हणजे ती हात कट केली अँड त्याचा फोटो पाठवली मला. हे बघा शुभ, याला सगळे पागलपणा म्हणतात. मी काय करू, नाही राहू शकत त्याच्याशिवाय. आणि असं फक्त फोन आणि ॲज अ फक्त फोन बिझी आला तर बोलणं बंद केलं रे त्यांनी. ब्लॉक केलं आहे व्हॉट्सअपला. माझी चुकी तरी काय की मम्माचा कॉल आला आणि तो मी रिसीव केला, बस इतकंच ना. मी तर आईलासुद्धा ब्लॉक केलं तरी बोलत नाही आहे. मला माहीत की बिमार आहे. मी काल कॉल केला होता, पण कोण आहे मी ओळखत नाही असं म्हणून चक्क फोन ठेवला त्यांनी. 3 इयर्स झाले आमच्या प्रेमाला. आजपर्यंत कधी सॉरी नाही म्हटला मला तो. मीच नेहमी आपली चूक समजून घेते आणि मी तर नससुद्धा कट केली होती तेव्हा पण नाही बोलला तो. घरचे पण खूप बोलले होते असं नसते, जाऊ दे सोड. पण कोणाला जीव लावला की सोडणं खूप कठीण होतं ना रे. मला ना आता या जगात रडण्याची इच्छाच नाही होत. तो तर नेहमी कशाला, प्लीज भाऊ तू तू तरी काही सांग प्लीज. आणि सॉरी तुला मेसेज करून त्रास दिला असेल तर. ओके. सो मग मी म्हटलं प्लीज तू मला भाऊ म्हटली ना, मग ॲज अ ब्रदर सांगतो ते ऐक शांत. ओके. सो माय सिस्टर, ऐक आता. हे बघ, माय सिस्टर म्हणजे सबस्क्रायबरला वाटेल की माझी रिअल सिस्टर आहे, बट नो, शी इज अ सबस्क्रायबर. ओके. आणि ती मला भाऊ म्हटलीच म्हणून म्हटलं की मी सिस्टर म्हणून. ओके. सो लिसन, 3 वर्षापासून तुझं रिलेशनशिप आहे, ठीक आहे. अँड फक्त आणि फक्त तुझ्या मम्मीसोबत तू बोलत होती कॉलवर, ठीक आहे. तर कॉल बिझी आला. तर तो तुला ब्लॉक पण केला व्हॉट्सअपला आणि तुझ्याशी बोलत पण नाही आहे. तुझे कॉल रिसीव केला तर आणि म्हटला की चक्क कोण आहेस, तुम्ही नाही ओळखत तुला. सो हे बघ, खरं खरं सांगायचं झालं तर त्या मुलाच्या मनात तुझ्याबद्दलची एक सुद्धा फिलिंग नाही आहे, ठीक आहे. अँड जेव्हा आपण एखाद्याला म्हणजे मोस्ट इम्पॉर्टन्स देतो ना, म्हणजे लाईक सर्वात जास्त इम्पॉर्टन्स देतो ना, तर तो त्या व्यक्तीला आहे ना, जेव्हा हे कळते ना, तर तो आपला फायदा घ्यायचा बघतो. आणि एक्झॅक्टली तुझ्यासोबत हेच झालं आहे, ठीक आहे. तुझा फायदा घ्यायचा बघत नाही आहे, तर तुझा फायदा तो एक्झॅक्ट घेत आहे. तू म्हणताय की त्यासाठी हँड कट केली, ते पण त्याला नाही सांगितली. कसला मूर्खपणा आहे हा तुझा, मला सांग. तुझ्या फॅमिलीसाठी तू कधी हँड कट केली आहे का? तुझ्या फॅमिलीसाठी तू कधी काही केली आहे का? तुझ्या मम्मीने जर तुला कधी रागावलं तर तू मम्मीला सॉरी म्हटली आहे का? कोणत्या चुकीसाठी नाही म्हटली ना. म्हणजे एक आर्ग्युमेंट केली असशील का, म्हटली असशील कधी सॉरी, ठीक आहे ना. बट आर्ग्युमेंट केली असशील. आपण नेहमी आपल्या पॅरेंट्ससोबत, आपल्या ब्रदर सिस्टरसोबत आपण नेहमी आर्ग्युमेंट करतो. कधीच आपली चूक ॲक्सेप्ट नाही करत आपण. हां तूच अशी आहे, तूच तसा आहे. हां मम्मी मी नाही करत जा, हे नाही करत जा, ते नाही करत जा, स्वतःच करत बस, असा. पण कधीच आपण आपल्या रिलेशनशिपमध्ये असलेल्या बॉयफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडला आपण असं कधी म्हणजे असं बोलत नाही की हां तूच कर, हां चल फट हट हट असं लाईक दॅट. सो मला हे नाही समजत आहे, एवढी इम्पॉर्टन्स तुम्ही देता कशाला, जेव्हा तुम्हाला माहिती असते की लाईक साधी नाही, तू तुझा हात कट केला आणि तुझा जेव्हा नस कट केली तरी त्याला काही फरक नाही पडला. तर तुझा जीव जरी जाईल ना तरी त्याला काही फरक नाही पडणार आहे, ठीक आहे. प्रॉब्लेम होणार आहे तुझ्या घरी, तुझ्या घरच्यांना. तुझ्या पॅरेंट्स, तुझी मम्मी, तुझे पप्पा, तुझे सगळेजण इतके रडणार तुला गमावून बसल्याच्या नंतर, समजली. अँड कारण एक रिअल व्हॅल्यू तेव्हा करते ना, म्हणजे आपल्या लाईफमधून कोणतरी, एक मिनिट आम्ही काय बोलतो, एक मिनिट. हे बघ, तू हँड कट केली, नस कट केली, त्याला काही फरक नाही पडला का? कारण त्याच्या मनात तुझ्याबद्दलचा प्रेमच नाही आहे ना, म्हणून, ठीक आहे. आणि तू एकच एक गोष्ट जर वारंवार करत असशील ना, तर तू ट्रस्ट मी, तुझ्या घरच्यांना फक्त तू दुखावणार आहेस आणि स्वतःच्या मनाला दुखवत आहेस. तू बाकी काही नाही करत आहे तू. ना त्याला रिअलाईज होणार आहे ना काही कोणाला होणार आहे. हॅलो लिसन गर्ल्स, मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची असते. रिलेशनशिपमध्ये जेव्हा आपण राहतो एका मुलासोबत किंवा एका मुलीसोबत, ठीक आहे, तर आपण जे करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण रिलेशनशिपमध्ये आहोत, ठीक आहे. आणि जर आपलं जर प्रेम खूप जास्त आहे त्या व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीला हे रिअलाईजच नाही होत आहे की हां माझी गर्लफ्रेंड माझ्यावर खूप जास्त प्रेम करते, तर आपल्याला काय करायला पाहिजे माहिती आहे का? त्या व्यक्तीला जे हवं आहे ना, ते करायला पाहिजे आपण. फॉर एक्झाम्पल त्या हवं आहे म्हणजे असं नाही की आता फिजिकल भाऊ बोललं तर फिजिकल होऊन जायचं, किस मागितलं तर किस देऊन द्यायची, किंवा मग कोणता टास्क दिला हे कर ते कर, मला इथे येऊन भेट, मला तिथे येऊन भेट, असं भेटायला चाललं त्याचं. नॉट लाईक दॅट, असं बिलकुल नाही आहे, ठीक आहे. मला फक्त हे बोलायचं आहे, आता रिलेशनशिपमध्ये त्याला जे हवं ते करा. म्हणजे लाईक आता तो म्हणतो ना की म्हणजे मला इतक्यावर बोलायचं असतं ना का, मग थोडा तरी टाईम काढ ना तू तुझ्या बिझी शेड्यूलमधून. हां सो त्यामधून मग थोडासा टाईम करून त्याच्याशी बोलणं. ओके. आता जर सिटीमध्ये जर तुम्ही नेहमी भेटत असणार तर मग वीकमधून किंवा मंथमधून एकदा भेटणं, ठीक आहे.
सो या टाईपच्या गोष्टी म्हणजे आपला बॉयफ्रेंड जेव्हा म्हणतो आपल्याला की बेबी तू जाते ना कुठं पण तर मला प्लीज सांगत जा ना, का मग मला काहीतरी मेसेज करत जा, कॉल करत जा. मग त्याला एक मेसेज करून कॉल करून सांगणं की हां बाबू मी इथे इथं चालली, लाईक दॅट. सो अशा गोष्टी करा म्हटलं. ओके. या गोष्टी केल्याच्या नंतर जो आपला बॉयफ्रेंड आहे, आपला आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याला कुठेतरी असं फील होईल की यार हां, ही मुलगी माझ्यावर खरंच प्रेम करते अँड प्रत्येक गोष्टीची म्हणजे मला ही न्यूज देत असते, प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी काही करत आहे ती. सो त्याला कुठेतरी असं फील होते अँड आपण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत सोबत, म्हणजे कॉन्टॅक्ट ब्रेक नाही झाला, आपल्याला कम्युनिकेशन म्हणजे गॅप नाही आली, कम्युनिकेशन गॅप नाही आली बिलकुल रिलेशनशिपमध्ये. सो इट मीन्स लाईक आपण कनेक्टेड आहोत, म्हणजे दूर असून पण आपण कनेक्टेड आहोत, आपण जवळपास आहोत एकमेकांच्या कुठेतरी, असा फील होते आपल्याला. ओके. सो म्हणून रिलेशनशिपमध्ये कधीच कुणाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायची नाही. अति काही करायचं नसते पहिली गोष्ट. ओके. अँड डिअर तू त्यांना का तू खूप जास्त म्हणजे आपल्या प्रॉब्लेमला घेऊन इतकी, सॉरी रिलेशनशिपला घेऊन इतकी जास्त म्हणजे हे झाली होती लाईक ओव्हर प्रोटेक्टिव्ह, की तुझा बॉयफ्रेंडच तुझ्या हातून निघून गेला अँड त्याला तुझ्याबद्दल 1% सुद्धा प्रेम नाही आहे. 1% आय थिंक मायनसमध्ये प्रेमात असेल तुझा आता, आय मीन त्याचा, अँड तुझा आहे पॉझिटिव्हमध्ये आणि ते पण आउट ऑफ 100. सो तू विचार नाही करू शकत, जमीन आसमानचा जसा फरक आहे ना तसा फरक तुमच्या दोघांमध्ये आला आहे. तो प्रेम नाही करत आणि तू प्रेम करते, लाईक दॅट. सो तुला मी फक्त आता एकच गोष्ट सांगणार, त्याच्यासोबत रिलेशनशिप खतम कर, एंड कर अँड प्लीज आपल्या लाईफमध्ये मूव ऑन कर. ठीक आहे. कारण ज्या मुलाला तुझ्या जीवापेक्षा जरी म्हणजे काही तुझा जीव जात आहे तरी पण तो तुझ्यासोबत नाही आहे, किंवा तुला साधं काही विचारत नाही आहे, तुझ्यासोबत नाही आहे, तुला कॉन्टॅक्ट नाही करत आहे, तुला काहीच नाही करत आहे. मग अशा व्यक्तीसोबत जर तू रिलेशनशिपमध्ये असशील तर तू पुढे काय भरोसा आहे की तो तुझ्यासोबत खरंच राहणार आहे लाईफ टाईम म्हणून? नाही आहे भरोसा, बिकॉज तू त्याला मेसेज करते, कॉल करते म्हणून तुझ्यासोबत आहे, असं पण मला म्हणायला काही हरकत नाही. ओके. हे बघ, तू नस कट केली, हात कट केले, त्याला माहिती आहे नाही आहे आय डोंट नो. ओके. पण कुठेतरी मला असं वाटते की त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नाही आहे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू मी. ओके. सो मला असं वाटतं हे सगळं ऐकल्याच्या नंतर आणि ट्रीट केल्याच्या नंतर तुझा मेसेज की त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नाही आहे म्हणून तो असला बिहेवियर करत आहे. नाहीतर एक थोडं जरी प्रेम असेल ना, हां, तरी एक अननोन मुलगी जरी माझ्यासाठी हँडकट केली ना माझ्या सबस्क्रायबरमधून, तरी मला आहे ना अशी म्हणजे असं भीती वाटत असते, माय गॉड यार काय झालं असेल. मग मी तिला वारंवार कॉल्स करणार, मेसेज करणार, का गं काय झालं तुला, प्लीज पागलपणा नको करू गं तू, असं काहीतरी बोलून समजावणार. आणि हे झालं आहे माझ्यासोबत, हे माझ्यासोबत झालं आहे. 1-2 मुलींनी हँडकट केला होता. ओके. ती मला प्रपोज करत होती अँड मी डायरेक्ट नाही 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 असं बोलत होतो, पण ती सडनली हात कट केली अँड जी सिस्टर होती तिने मला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी अँड इवन प्रूफ पण दिला की हे बघ हँड कट केलेला, अँड ती स्वतःच काढली फोटो अँड त्याच दिवशी तिला ॲडमिट पण केलं. सो इथपर्यंत गोष्ट गेली होती. जेव्हा की मी तिच्यावर प्रेम नाही करत, जेव्हा की मला त्याची काही काळजी नाही आहे, जेव्हा की मला काही गरजच नाही त्या मुलीची, तरी पण मला काहीतरी वाटत आहे आणि मी तिला कॉल्स करतो का, जस्ट बिकॉज माझी सबस्क्रायबर आहे ती अँड माझ्यावर प्रेम करते अँड माझ्यामुळे झालं हे म्हणून. ओके. तर तुझा बॉयफ्रेंड तुझ्या रिलेशनशिपमध्ये आहे, तुम्ही तिघं तुम्ही दोघे पण रिलेशनशिपमध्ये आहे आणि 3 वर्ष झाले तुम्हाला, तरी त्याला काही फरक नाही पडत आहे, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे यार. हे एक माणुसकी असते यार, एक लाईक असते की नाही काहीतरी, म्हणजे फिलिंग असते की नाही काहीतरी, एक तरी ॲटलिस्ट थोडं तरी काळजी यार. जस्ट लाईक 3 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असून पण इतकी जर काळजी नसेल तर मग काय अर्थ आहे असल्या नरकात असलेल्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये राहून? सांग ना काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही आहे. सो प्लीज माझं जर सजेशन ऐकायचं असेल तर प्लीज तुला मी एकच सांगणार, एका अंडरलाईन केलेल्या शब्दामध्ये, सेंटेन्समध्ये, की ब्रेकअप कर, आपल्या रिलेशनशिपमध्ये आपल्या लाईफमध्ये मूव ऑन कर आणि टाईम स्पेंड कर विथ युअर फॅमिली, विथ युअर पॅरेंट्स, विथ युअर फ्रेंड्स अँड ऑल. ठीक आहे. बट या गोष्टीमधून बाहेर पडण्याचा विचार कर. ठीक आहे. एखादी इंटरेस्टिंग गोष्ट जर आपल्या लाईफमधून चालली गेली, आपली लाईफ फक्त काही वेळासाठी बोर होते, असा लाईफ टाईमसाठी ती बोर नाही होत. ज्या प्रकारे तू बोलली मला की माझी लाईफ पूर्ण बोर झाली आहे त्याच्याशिवाय म्हणून, तर मी तुला फक्त एकच सांगणार की तू मूव ऑन करत परत तुझी लाईफ बोर वाटणार तुला अँड तुला जस्ट लाईक असा कचरा वाटणार, टाईमपास वाटणार. बट जेव्हा तू टोटली मूव ऑन करशील आपल्या लाईफमध्ये, किंवा मग विथ अनदर पर्सन लाईक फॅमिली फ्रेंड्स यांच्यासोबत, कझिन सिस्टरसोबत अँड ब्रदरसोबत जेव्हा तू टाईम स्पेंड करशील, तुला स्वतःला रिअलाईज होणार की नो मॅन, माझी लाईफ बोर नाही आहे, तर त्यापेक्षा पण कितीतरी जास्त इंटरेस्टिंग आहे, लाईक दॅट. ओके. सो अशी निगेटिव्ह मेंटॅलिटी बनवू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड अँड प्लीज टेक केअर.
अँड हां, यानंतर हात कट करण्याचा साधा विचार पण नको करू. ॲज अ ब्रदर तुला सजेशन देऊन राहिलो. तुम्हाला भाऊ म्हटली ना, मग प्लीज माझा ऐक हे, अँड प्लीज डोक्यात ठेव ही गोष्ट. ओके, टेक केअर. ओके, सो हा मॅसेज आहे मुलाचा ऑन व्हॉट्सअप. शुभ, माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे रे, हेल्प करशील का? मी म्हटलं हा प्रॉब्लेम सांग डिटेलमध्ये, मग देतो सजेशन. तर ह्या मुलाने मला फक्त आणि फक्त 4 ते 5 सेंटेन्समध्ये मेसेज केला आहे. ओके, अरे माझ्यासारखे भांडणं होतात, आमच्याच सारखे भांडणं होतात काही ना काही प्रॉब्लेमवरून. ओके, माझी गर्लफ्रेंड आता माझ्या गावात राहते. गावाचं नाव सांगितलं मी, ते नाही सांगणार. आणि आता तिचा ट्वेल्थचा इयर संपला आहे. ओके, सो ती म्हणते की तिला बाहेर जायचं आहे स्टडीज करण्यासाठी, पण मला ती इथेच हवी आहे. काय करू? ओ माय गॉड. सो हे बघ, प्रेम केलं म्हणून फक्त त्या जागी किंवा एकाच जागी असणं काही गरजेचं नसते. ठीक आहे, वाटते आपल्याला की आपली व्यक्ती जवळ पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर पाहिजे, पण हे पॉसिबल नाही राहत. म्हणजे प्रॅक्टिकली जर आपण विचार केला तर, कारण तिला तिची लाईफ सेटल करायची आहे. अँड गावात राहून कधी कोणी लाईफ सेट नाही करू शकत आपली. गावात इवन कोणी कोणी तर कंट्री पण सोडून जातात, अदर कंट्रीमध्ये जातात जर चांगलंच पैशावाले असणार तर. बट ती तर जस्ट फक्त म्हणत आहे की मला हा गाव सोडून जायचं आहे. तर ऑब्व्हियसली ब्रदर, तिला जर समोरचं शिक्षण घ्यायचं असणार थोडं चांगलं, छान शिक्षण घ्यायचं आहे, काहीतरी तिच्या स्वतःच्या पायावर तिला उभं व्हायचं असणार, तर ऑब्व्हियसली तिला जावं लागेल. अँड तुला पण ते समजून घ्यावं लागेल. कारण लाईफमध्ये फक्त आपण प्रेम करून जगू नाही शकत ना. लाईफमध्ये आपल्याकडे काहीतरी अचिव्हमेंट पाहिजे, है ना. पैसा तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे काहीतरी असणार, जॉब असणार, किंवा मग आपण कोणता बिझनेस करत असणार. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला तेव्हा भेटतो जेव्हा आपण चांगला एज्युकेशन घेतो. सो ह्यासाठी जर तुझी गर्लफ्रेंड जर जात असणार तर तिला जाऊ दे. ठीक आहे, अँड तिला सपोर्ट करण्याचा म्हणजे बघ, सपोर्ट कर तिला. हवं तर तू पण जाऊ शकतो तिच्यासोबत, पण जर तू नसेल जाऊ शकत तर मग तिलाच पाठव. अँड लाँग डिस्टन्स रिलेशनशिप पण असतात. अँड लाँग डिस्टन्स म्हणजे लाईक अदर स्टेटमध्ये पण असते. फॉर एक्झाम्पल लाईक महाराष्ट्र अँड अदर स्टेटमध्ये पण असते गर्लफ्रेंड. अशा पण रिलेशनशिप आहेत, काही 2-2, 3-3 वर्ष टिकलेले आहेत. अँड काही रिलेशनशिप सक्सेसफुल पण झालेले आहेत. सो फक्त एक अंडरस्टँडिंगचा बॉन्ड फॉर्म असू दे, म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट असू दे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. फक्त त्या मुलीला असा फील नको व्हायला की ती दूर गेली. अँड म्हणजे तिला जर कुठेतरी अनकम्फर्टेबल फील झालं, म्हणजे लाईक आता वाटतो ना, म्हणजे एखादा मुलगा आपण नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर आवडतो कोणता तरी मुलगा, मग त्याच्यावर क्रश होते, मग बोलणं चालणं. अँड म्हणजे क्लासमध्ये असल्याच्या नंतर मग काही ना काहीतरी हेल्प हवी असते ना, म्हणजे बोलतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते जवळ येतात. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडणार ना, तर त्या मुलीला तू इतका फक्त सांगून ठेवशील, इतका फक्त म्हणजे लाईक या गोष्टीमध्ये डीपली समजावून ठेवशील की आपण रिलेशनशिपमध्ये आहोत. अँड तू माझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करतो. सो ह्या दोन्ही गोष्टी तू मनात ठेव ॲटलिस्ट. म्हणजे माझ्यासोबत लॉयल राहा. मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुला बाहेर पाठवण्यासाठी. मी तुला बाहेर पाठवून पण राहिलो, सपोर्ट पण करून राहिलो, पण तू या गोष्टीचा कधीच गैरफायदा घेऊ नको आणि मला चीट नको करू. कारण जर विश्वास उडाला तर तो विश्वास बसण्यासाठी खूप जास्त म्हणजे असा वेळ लागतो. आणि तो वेळ खूप लागतो, लाईक काही वर्ष निघून जातात पण विश्वास नाही बसत. सो असल्या गोष्टी नको करू म्हणा. अँड तिला खूप चांगल्या प्रकारे आधी समजावून सांग. अँड तू मला म्हटलं की आत्ता सारखे भांडणं होत असतात, बट तू मला हे नाही सांगितलं की तुमचे सारखे भांडणं कोणत्या रिझनवरून होतात. ठीक आहे, रिलेशनशिपमध्ये खूप सारे भांडणं होतात, खूप सारे इश्यूज असतात, बट एक्झॅक्ट कोणाच्या रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे मला नाही माहीत राहत ना. म्हणजे अंतर्यामी तर नाही ऑब्व्हियसली, दोघांची नावं भेटली अँड लगेच तुमची म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन असणार ते मला भेटणार. सो म्हणून यासाठी म्हणतो मी तुम्हाला सर्वांना की मला डीपमध्ये डिटेलमध्ये जर तुम्ही सांगत नसाल तुमचा प्रॉब्लेम, मला काहीच सजेशन नाही देता येणार. फॉर एक्झाम्पल बघ, तू मला फक्त इतका बोललं की आमचे सारखे भांडणं होत असतात आणि ते आत्ता बाहेर जायचं बोलत आहे. सो या रिझनवरून तर तुमचे जास्तीत जास्त भांडणं झाली असतील. ठीक आहे, अँड आमच्यासारखे भांडणं होत असतात म्हणजे त्यामध्ये पण आता कोणते तरी बाकीचे पण रिझन असतील, पण ते मला नाही माहिती, मग त्यावर मी काही सजेशन नाही देऊ शकणार. सो अशा प्रकारची एक म्हणजे सजेशन देतो ते खूप लेट देतो, कारण खूप मुलींचे असतात, खूप मुलांचे मेसेज असतात मला. आता एक 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 देता देता आता फॉर एक्झाम्पल तुझा द्यायचा असेल, तुझा जर 5व्या नंबरवर असणार तर 5व्या नंबरचा व्हिडिओ बनतो थर्ड टाईम. ठीक आहे, म्हणजे म्हणजे एका व्हिडिओमध्ये मॅक्झिमम 2 ते 3 ॲडजस्ट होतात, पण टायमिंगवर डिपेंड आहे ना, सजेशनच्या टायमिंगवर की तो एक सजेशन किती मिनटाचा ठरला. ओके, सो मला तुला एकच समजायचं आहे, असं सॉरी बोलायचं आहे की तुझ्या गर्लफ्रेंडला सपोर्ट कर. ती जिथे पण कुठे जात असणार शिकण्यासाठी, ठीक आहे, तिला समजून घे अँड सपोर्ट कर. अँड तिला बोल, तिला समजावून सांग नीट की
हे बघ म्हणा, आपण रिलेशनशिप पण आहोत आणि तुमच्या रिलेशनशिपला किती वर्ष झाले तू मला हे पण नाही सांगितलं. लाईक तुम्हाला काहीच नाही सांगितलं, फक्त तुम्हाला इतकं सांगितलं आहे की ते 12th नंतर बाहेर जातो म्हणताय शिकण्यासाठी. तर मी काय करू? आणि आमच्यामध्ये खूप भांडणं होतात. ह्या 2 ते 3 सेंटेन्सवरून मी कधीच काही नाही सांगू शकत. ओके. बाकीचे पण ऐकणारे प्लीज लक्षात घ्या ही गोष्ट. मला सजेशन मागण्याआधी सजेशन मागता तुम्ही ठीक आहे, बट डीपमध्ये जर नसेल प्रॉब्लेम सांगता येत तर मग मला सजेशनच नका मागू, बिकॉज टाईम वेस्ट माझा पण होतो अँड तुम्हाला पण काही सजेशन देता नाही येत. सो म्हणून ओके. अँड ब्रदर, जर तुला सांगायचं असेल तर मग तू एकच काम कर, तिला सपोर्ट कर. मी तर तुला असंच बोलणार की तिला ऑब्व्हियसली लाईफमध्ये जगण्यासाठी आपल्याला काहीतरी अचिव्हमेंट करावं लागते ना. असं नाही आहे की म्हणजे घरच्यांच्या पैशांवर पण नाही जगू शकत ना आपण. किती दिवस जगणार आहे? घरचे पैसे संपले किंवा मग असतील पण तरी घरचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाला तरी आपल्याला लाईक त्यांच्या अंडर राहावं लागेल. आपण आपली फ्रीडम नाही स्वतः म्हणजे चूज करू शकत की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला इथे जायचं आहे, मला तिथे जायचं आहे, लाईक दॅट. सो त्यासाठी आपल्याला स्वतःला काहीतरी करावं लागेल ना. हां ना, स्वतःचे पैसे आपल्याला म्हणजे कमवावे लागतील, स्वतःची काहीतरी अचिव्हमेंट पाहिजे लाईफमध्ये. सो त्याप्रकारे ती मुलगी विचार करत असेल की मला पण काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे, तर मग मी पण बाहेर कुठेतरी गेली पाहिजे, मला पण काहीतरी करायचं आहे, तर मग मी पण छान उच्च शिक्षण घेऊन काहीतरी केली पाहिजे. सो त्याला असं वाटत आहे म्हणून ती पण कुठेतरी जातो म्हणत आहे. सो तू तिला सपोर्ट कर. ठीक आहे. दॅट्स इट. थँक्यू.